राजू राऊत साहेब यांना पुढच्या कार्यक्रमासाठी थोडंसं लवकर जावं लागलं. माझे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मित्र, आपण सगळे आज शिवजयंतीसाठी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आपल्या समोर माझे विचार शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराज आणि मी या विषयावर मांडण्यासाठी उभा आहे. मराठी भाषेतील एक समर्थ लेखक आचार्य अत्रे यांचे एक वाक्य आहे, दगडात हुंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली. दगडात हुंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली तरी युगायुगे येथे नरत्ने सापडतात. म्हणूनच या देशाला किंवा या प्रदेशाला महाराष्ट्राशिवाय दुसरे नाव शोभून दिसत नाही. त्याच नरत्नापैकी एक छत्रपती शिवाजी महाराज हे होते. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्या महाराष्ट्राचे आणि पर्यायाने या समस्त हिंदुस्थानाचे म्हणजे आताच्या आपल्या भारताचे काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही. संपूर्ण हिंदुस्थान सुन्नीपंथी करण्याचा मनसुबार असणाऱ्या खुद्द औरंगजेब पातशाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्रात खोदली गेली. त्याला आज आपण औरंगाबाद असे नाव दिले आहे. तर खुद्द औरंगजेब पातशाचा मामा शास्ता खान जेव्हा लाखोंची फौज घेऊन स्वराज्याला नख लावण्यासाठी आला होता, त्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालातच बोटे छाटली होती. तर शिवाजी क्या है, एक पहाड़ का चूहा है, मी तर त्याला जिवंत पकडून आणेन अशी गर्जना करून विजापुरी दरबारात विडा उचलणाऱ्या पहाडासारख्या अफजल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी आतडीच बाहेर काढली. या आणि अशा कितीतरी पराक्रमाच्या किस्स्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पूर्ण भरलेला आहे. मित्रांनो, आज आपण शिवजयंतीसाठी जमलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला साधारण 350 वर्ष झाली असतील. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती वाचावे, किती बोलावे, किती सांगावे आणि किती अभ्यासावे हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, जसं माझ्या एका सहकार्याने सांगितलं की ती आपण वर्षातल्या प्रत्येक दिवशी आणि दिवसातल्या प्रत्येक क्षणी का करू नये. खरोखरच आहे. आपण इथं जी साजरी करतोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही प्रतिकात्मक आहे. अन्यथा आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आठवण्याचाच दिवस आहे, त्यांचे विचार आठवण्याचाच दिवस आहे. मग जेव्हा कधी आपण ही प्रतिकात्मक जयंती करतो तो दिवस म्हणजे आपल्यासाठी दिवाळी, दसरा यांच्याही पेक्षा मोठा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य निर्मितीत त्यांनी आपला अतुलनीय पराक्रम, दूरदृष्टी, बुद्धिचातुर्य, नेतृत्व, विश्वास आणि सर्वात महत्वाची जीवाला जीव देणारी माणसे जमवली. छत्रपती शिवाजी महाराजांवर जगभरात अनेक पुस्तके, अनेक संशोधने केली गेली. आपल्यापैकी काही जणांनी त्यातली काही प्रसिद्ध मराठी पुस्तके वाचली देखील असतील. श्रीमान योगी असेल, जाणता राजा असेल आणि अनेक महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिली गेली, अतिशय गाजली. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना मी आपणास आठवण करून देईन ती एका छोट्याशा पुस्तकाची, जे कॉम्रेड पानसरेने लिहिलं होतं, शिवाजी कोण होता. कॉम्रेड पानसरे हे डाव्या पक्षाचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पॉलिटिकल आयडियोलॉजीशी माझा काही संबंध नाही, ती मला पटली असा त्याचा भाग नाही. पण त्यांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलं, त्याच्यातले बरेचसे विचार मला पटले. पुस्तक अगदी 70-80 पानाचं आहे. त्याचं मूल्यही बाजारामध्ये कदाचित 40-45 रुपयाचं असेल. शिवाजी कोण होता. शिवाजी कोण होता. शिवाजी महाराज फक्त एक राजे होते का,
शिवाजी महाराज एक शासक होते का? शिवाजी महाराज फक्त छत्रपती होते का? किंवा शिवाजी महाराज फक्त पूजनीय होते का? कारण पूजनीय जी व्यक्ती असते ती दुसऱ्याच्या ताटात बसून जेवत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या सर्व लोकांसोबत न्याहारी करत असत. वंदनीय व्यक्ती जी असते ती शेतकऱ्यांबरोबर जाऊन शेतीत राबत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज जसे राज्यकर्ते होते तितकेच कुशल शेतकरी होते. जी वंदनीय व्यक्ती असते ती धर्माच्या रक्षणासाठी दुसऱ्याचा वध करावा लागला तरी करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. म्हणजे एका बाजूला आपल्याला वंदनीय चरित्र पण दिसतं आणि एका बाजूला तर आपल्याला हा माणूस आपल्यातलाच वाटतो. म्हणून तर आपण कधी कधी त्यांना शिवराय म्हणतो, शिवाजी म्हणतो, माझा राजा म्हणतो. इतर शासकांना आपण फक्त महाराज म्हणून हाक मारतो, अमुक महाराज, तमुक महाराज. आपण शिवाजी महाराजांना एकेरी नावाने सुद्धा हाक मारतो, ज्यामध्ये त्यांना आपण उद्धटपणाने हाक मारतो ही भावना नसून आपण एकेरी नावाने आपल्या गणपती बाप्पाला देखील हाक मारतो आणि आपण महान शंभू देवाला देखील एकेरी नावाने हाक मारतो. म्हणजे आपल्यासाठी शिवाजी महाराज हे वंदनीय पूजनीय आहेत. पण प्रश्न हा आहे की शिवजयंतीला आपण एकत्र का जमलो आहोत? मगाशी सरांनी एक खूप छान प्रश्न विचारला होता, आपण का जमलो आहोत? कारण आजची ही शिवजयंती आपण जी साजरी करतो ती फक्त मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथी किंवा तारीख म्हणून साजरी करत नाही आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजही आपल्यामध्ये आहे. आधुनिक मानवतावादी जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. गरज आहे ती परत परत त्या विचाराला नवीन उजळणी देण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे एकट्याच्या जीवावर उभं केलेलं नव्हतं. नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, संताजी घोरपडे, मदारी मेहतर, नूर मोहम्मद बेग अशी कितीतरी नावं, नेताजी पालकर, बाजी पासलकर अशी कितीतरी नावं मी सांगू शकतो की ज्यांचं रक्त सांडून ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीचे स्वराज्य निर्माण केले. आणि फक्त स्वराज्य निर्माण केले नाही, ते सुराज्य देखील होते, ते राखले. आपल्याला जेवढे राज्य सांभाळता येईल तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढवले. एक आक्रांता आणि एक राज्यकर्ता, एक महान शासक आणि एक लुटमार करणारा यांच्यामधला फरक हाच आहे मित्रांनो. आपल्यावर जे परप्रांतीय चालून आले होते ते फक्त राज्य करण्यासाठी नाही, तर इथली संपत्ती लुटून आपल्या देशांचा अधिकाधिक विकास करावा हा सुद्धा त्याच्या मागचा एक ध्येय होतं. आणि संपत्तीची हाव माणसाला शांत बसू देत नाही, मग तो शासक असो किंवा सर्वसामान्य माणूस असो. त्यामुळे त्यांनी फक्त आपल्याला हवी तेवढीच संपत्ती लुटली नाही, आपल्याला झेपेल, आपल्याला जमेल तेवढी संपत्ती ते लुटत राहिले. कित्येक क्रूर शासकांनी तर 17 वेळा आपल्या देशावर स्वारी केली फक्त इथली संपत्ती लुटण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा सैन्यबळ आलं, जेव्हा ताकद आली, त्या ताकदीचा गैरवापर करून तुम्हाला काय वाटतं की उत्तरेतले बाकीचे राजे किंवा दक्षिणेतले छोटी मोठी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना संपवता आली नसती का? संपवता आली असती. पण ज्या लोकांनी स्वराज्याला मान्यता दिली, ज्यांनी स्वराज्याला उपद्रव होणार नाही हे मान्य केले, ज्यांनी आपल्या जनतेला शासकाच्या धर्माचा किंवा जनतेच्या धर्माचा आणि प्रशासनाचा काही संबंध येणार नाही हे शिवाजी महाराजांना आश्वासन दिले, त्यांच्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी नख देखील लावले नाही किंवा कुठलाही जुजबी कर त्यांच्याकडून आकारला नाही. त्यांना वाटले असते तर हैदराबादची निजामशाही त्यावेळीच छत्रपती शिवाजी महाराजांना शरण आली होती, त्यांनी ती सत्ता पाडून टाकली असती. पण आजही आपण बघितलं तर हैदराबाद शहरामध्ये मुस्लिम समाज राहतो, तो हिंदू समाजाबरोबर ऐक्याने राहतो. आणि अशा परिस्थितीत जर मी इथं राज्य
एका मुस्लिम शासकाचं राज्य कोलमडून पाडलं, तर पुन्हा ही जी जनता एकत्र नांदते ती कदाचित नांदू शकणार नाही. हा त्यांच्या मागचा विचार असावा. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस तर आहेच, पण हा जन्मदिवस आपण तुमच्या सारख्या कॉमन माणसाचा जसा केक कापून बर्थडे करून समाधान होतं तसा साजरा करण्यासारखा दिवस नाहीये. तो त्यांच्या विचारांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या सवंगड्यांनी जे जे रक्त सांडलं त्यांना आठवण्याचा दिवस आहे. त्यांचं स्वराज्य आठवण्याचा दिवस आहे. त्यांचं सुराज्य आचरणात आणण्याचा दिवस आहे. म्हणून मला असं वाटतं की शिवजयंती आपण परफेक्ट अकॅडमी मध्ये आज करतोय. यापूर्वी आम्ही काही प्रयत्न केले, छोटे मोठे प्रयत्न केले, आणि ह्या वर्षी आम्ही ठरवलं योग जुळून येत नव्हता, पण आपण योग जुळून आणू आणि या वर्षीपासून आपण शिवजयंती साजरी करू. पुढच्या वेळेस आपण तिथीला करू किंवा तारखेला करू हा प्रश्न वेगळा जरी असला तरी वर्षातून एक दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकत्र जमून विचार मंथन करू, जेणेकरून तुमच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकता येतील, माझ्याकडून तुम्हाला काही गोष्टी शिकता येतील. आता लहानपण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं लहानपण आणि स्वराज्य याच्याबद्दल बऱ्याच जणांनी चर्चा केली आहे की शिवनेरी किल्ल्यावर महाराज साहेब शहाजी आणि वीरमाता जिजाबाई यांच्या उदरी शंभू शंकराच्या कृपाप्रसादाने आणि शिवाई देवीच्या आशीर्वादाने एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला, ज्यांना आपण शिवाजी असे संबोधतो. पण लहानपणीच त्यांच्या आजूबाजूला अशी परिस्थिती होती की उत्तरेकडे मुघल, अगदी महाराष्ट्राच्या उत्तर भागात म्हणजे अहमदनगरला निजामशाही होती, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे विजापूरचा आदिलशाह होता, तिथून खाली गेल्यावर परत हैदराबादची निजामशाही होती, पोर्तुगीज, फिरंगी म्हणजे इंग्रज, फ्रेंच, डच हे परप्रांतीय तर होतेच, शिवाय आफ्रिकन सिद्धी देखील कोकण समुद्र किनाऱ्यावर गुडगुज घालत होते. एवढ्या सगळ्या शत्रूंनी जर आपला प्रदेश घेरला गेलेला असेल तर त्यातून आपण शून्यातून स्वराज्य निर्माण करू शकतो का? याचं उत्तर तुमच्या आमच्यासारख्या तत्कालीन बऱ्याचशा शूरवीर माणसांनी आणि सामान्य माणसांनी नाही असंच दिलं. म्हणून कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा शूर असणारे अनेक सरदार मान खाली घालून अनेक बादशाहांकडे नोकरी करत होते. खुद्द महाराज साहेब शहाजी महाराजांनी देखील स्वराज्य निर्माण करावे म्हणून आपली निजामशाहीतील नोकरी सोडून 2 वेळा प्रयत्न केले होते. दोन्ही वेळा त्यांना अपयश आले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हे स्वराज्य घडावे ही श्रींची इच्छा आहे. म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा इतका नम्रपणा की हे मी करतोय, हे माझ्या अगोदर माझ्या वडिलांनीही करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले, कारण कदाचित तेव्हा श्रींची इच्छा नव्हती. याचा अर्थ असा नव्हता की बाबा मी त्यांच्यापेक्षा चांगला शासक किंवा लढवय्या आहे, बिलकुल नव्हता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जसा महाराष्ट्रात कडवा वर्ग आहे तसा छत्रपती शहाजी महाराजांना मानणारा देखील दक्षिण कर्नाटकामध्ये एक कडवा वर्ग आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज अति लहान असताना छत्रपती शहाजी महाराज ज्या निजामाकडे सरदार म्हणून होते त्याची निजामशाही 3 बादशाहांनी एकत्र येऊन संपवली. का? तर तो मूळ भारतीय होता. मूळ भारतीय होता, बीडचा ब्राह्मण समाजातील माणूस होता. मला जातीविषयी या टिप्पणी करायची नाहीये, पण नंतर तो लढला, बाटला आणि एक उत्तम शासक होता. आणि अशा शासकाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील महाराज साहेब ज्यांना म्हटलं जातं शहाजी महाराज नोकरी करत होते. पण या निजामाची जो की भारतीय रक्तातला आहे, तो जरी मुस्लिम झाला असला तरी तो भारतीय आहे, म्हणून 3 परप्रांतीय शासकांनी एकत्र येऊन त्याची हत्या केली, त्याचं राज्य संपवलं. त्यावेळी शहाजी महाराजांनी तिथले जे सरदार होते मलिकंबर यांना सोबतीला घेऊन आपण ह्या परप्रांतीयाला घालवू, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा हीच शिकवण होती. आणि ती कोणामुळे होती?
तर शहाजी महाराजांनी वीर जिजामाता यांच्यामुळे होती, की मुसलमान किंवा ख्रिश्चन आपला शत्रू नाही. मुसलमान किंवा ख्रिश्चन कधीच स्वराज्याचा शत्रू नव्हता आणि आपलाही शत्रू कधीच नाही. कुठल्याही हिंदूचा शत्रू मुस्लिम नाही, कुठल्याही मुस्लिमाचा शत्रू हिंदू नाही. जो तुम्हाला उपद्रव करतो, मग भले तो हिंदू असला तरी तो शत्रू असतो, आणि जो तुम्हाला मदत करतो भले तो मुस्लिम असला तरीही आपला मित्र असतो. अफजल खान हा मुस्लिम होता, तो स्वराज्याला उपद्रव करत होता, तो कडवा मुस्लिम असला तरी आपला शत्रू होता. पण तितकाच कडवा मुस्लिम मदारी मेहतर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून पळून गेले तेव्हा त्यांच्या पाठीमागे महाराजांचं रूप घेऊन जे हिरोजी परजन झोपले होते त्यांची सेवा करण्यासाठी कोण सेवक थांबला होता? मदारी मेहतर. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात जवळचा सेवक हा एक मुस्लिम होता. शिवाजी महाराजांच्या मोठ्या पायदळाची घोडदौड कोण सांभाळत होतं? नूर खान बेग. कडवे मुस्लिम होते. शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा किंवा ख्रिश्चनांचा कधीच विरोध केला नाही. आज काही बिंडोक राज्यकर्ते आपल्याला जर असं सांगत असतील की हिंदवी स्वराज्य म्हणजे फक्त हिंदूंचं स्वराज्य, तर ते खरं नाहीये. जसं सरांनी सांगितलं तसं हिंदू ही टर्मच एक जॉग्राफिकल टर्म आहे. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे, मग तो कुठल्या जातीतले कुठल्या धर्मातले लोक असतील ते हिंदू आहेत. आपण मानो अथवा न मानो ही जॉग्राफिकल टर्म सुद्धा दुसऱ्या लोकांनीच दिलेली आहे. आपण फक्त आपापसात त्याच्यासाठी भांडतोय कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कदाचित पूर्णतः कळलेले नाही. इतर राज्यांमध्ये इतर देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं जातं डेफिनेटली, पण ते तिथलं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं तिथल्या पुस्तकांमध्येच आहे. ते जनसामान्यांपर्यंत कोणी पोहोचवायचं ते तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे. तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगतो. 2 विमान प्रवासी होते, जपानवरून अमेरिकेला चालले होते. एक होता अमेरिकन आणि एक दुसरा एशियन असा दिसत होता. त्याला माहिती नव्हतं, म्हणजे अमेरिकन माणसाला एक कुतूहल वाटलं. त्याने त्याचा देश विचारला नाही. त्याला लक्षात आलं एकतर हा चायनीज असेल, नेपाळी असेल किंवा कुठल्या तरी तत्सम देशातला असेल. त्यामुळे त्यांना विचारावंसही वाटलं नाही. कारण रेसिझम ज्याला म्हणतात, फक्त रंग काळा म्हणून रेसिझम केलं जातं असं नाही. मंगोलियन वंशाचा आहे म्हणून सुद्धा काही गोरे त्यांचा द्वेष करणारे असतात. पण सगळेच अमेरिकन पुन्हा तसे नसतात. तर हा एक थोडासा गर्विष्ठ युरोपियन कल्चरचा अमेरिकन माणूस होता आणि त्याने त्या मंगोलियन माणसाला विचारलं की अमेरिका फार ग्रेट आहे, अमेरिका फार ग्रेट आहे, अमेरिकेने जगासाठी एवढी क्रांती आणलेली आहे. आणि खरं आहे, अमेरिकन प्रॉडक्ट आज आपण दिवसभर वापरत असतो, त्यांच्या ब्रँडच्या आहारी आपण गेलेलो आहोत. ओके, सो अमेरिका इज व्हेरी ग्रेट. व्हॉट डू यू थिंक अबाउट अमेरिका, फ्रॉम वेअर यू आर? मग त्याला वाटलं की तो म्हणेल युएस ला चाललाय म्हटल्यावर हा बिझनेस साठी चालला असेल, जापनीज असेल, चायनीज असेल. तो म्हणाला आय एम फ्रॉम व्हिएतनाम सर, आय एम फ्रॉम व्हिएतनाम. मगासपासून हा माणूस अमेरिकेबद्दल बडाया मारत होता, तर त्याने शांतपणे ऐकून घेतल्या आणि मग ह्याने उत्तर दिलं नम्रपणे, आय एम फ्रॉम व्हिएतनाम. बाजूच्या माणसाला धक्का बसला. जसे 2 सारखे दिसणारे लोक एका विमानाने प्रवास करावे, एकमेकाचा डबा खाऊन व्हावा, एकमेकाबद्दल सांगावं, एकमेकाचे घरातल्यांचे फोटो त्यांनी आपापसात दाखवावे. कारण विमान प्रवासात भरपूर वेळ असतो. रेल्वे सारखं नाही, स्टेशन आलो 5 मिनिटं बाहेर गेलो परत आलो, तसं नाही करता येत. 9-10 तासाची फ्लाईट असते. तर तुम्ही तसं करावं आणि नंतर मग उतरताना त्याने सांगावं आय एम फ्रॉम लाहोर आणि याने सांगावं आय एम फ्रॉम दिल्ली. तर तुम्हाला जसा धक्का बसेल की एक भारतीय आणि एक पाकिस्तानी आहे, कारण माणसं तर सारखीच आहे, बहुतांशी दिसतात सुद्धा सारखी. तसं ह्या माणसाने जेव्हा व्हिएतनामी आहे असं सांगितलं तेव्हा त्या अमेरिकन माणसाला धक्का बसला. त्या धक्क्याचं कारण असं होतं मित्रांनो, अमेरिकेने मानवी आधुनिक इतिहासामध्ये 99% युद्ध स्वबळावर जिंकलेली आहेत. त्याची अनेक कारण आहेत. कूटनीती असेल, त्यांची ताकद असेल, त्यांची ऍडव्हान्स डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल, 99% युद्ध त्यांनी जिंकलेली आहेत. आणि अतिशय कमी हानी करून, अमेरिकेला काहीही हानी ऑलमोस्ट न करता, मनुष्य हानी तर होते सुद्धा, पण अमेरिकेच्या भूमीपासून लांब ती लढली गेली.
आणि त्यांना कमीत कमी हानीत ती सगळी युद्ध जिंकता आली. एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अमेरिकेने स्वातंत्र्य झाल्यापासून बनवायला सुरुवात केली होती. अगदी पहिल्या महायुद्धापासून. पहिलं महायुद्ध कोणी कंट्रोल केलं? अमेरिकेने. दुसरं महायुद्ध कोणी कंट्रोल केलं? अमेरिकेने कंट्रोल केलं. सो अशी जगातली महासत्ता रातोरात झालेली नाही अमेरिका. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट डेमोक्रेसी, नॉट वन ऑफ द ओल्डेस्ट, इट इज इन फॅक्ट द ओल्डेस्ट डेमोक्रेसी. मॉडर्न इतिहासामध्ये सगळ्यात जुनी लोकशाही अमेरिकेत आहे आणि त्यामुळे त्यांना आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अँड डिफेन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप करता आली. पण त्यांना एका युद्धात सडकून पराभव घ्यावा लागला. ते युद्ध होतं व्हिएतनामचं युद्ध. ते युद्ध होतं व्हिएतनामचं युद्ध. गुगलवर जाऊन तुम्ही US व्हिएतनाम वॉर, कारण त्यात त्यांची इतकी हानी झाली की बाहेर अमेरिकन सोल्जर्सने जाऊन काही सांगितलं असेल, शेवटी त्यांनी असंही सांगायला सुरुवात केली की आम्ही व्हिएतनाम सहज जिंकू शकतो, पण तिथं जिंकून करणार काय, म्हणून आम्ही परत आलो. तुम्ही युद्धासाठी जाता, तुमचे 5-10 लाख लोक मरतात आणि तुम्ही परत येता, तिथं जिंकण्यासारखं काहीच नाही म्हणून. असा सुद्धा इतिहास अमेरिकन लोकांनी काही मांडून ठेवलेला होता अगोदर. आता तो बदलतोय. मग त्या माणसाने त्या व्हिएतनामी माणसाला विचारलं गर्विष्ठ होऊन, come on man, we got everything, we got a great defense technology, we got modern weapons, माझ्याकडे weapons आहेत, टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे, but how could you people, म्हणजे तुम्ही आम्हाला कसे हरवू शकला? त्याने सांगितलं, सर तुम्ही कधी व्हिएतनामला आलाय का? म्हणाला नाही. तुम्ही कधीतरी सर व्हिएतनामला या. व्हिएतनामचं एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना आमच्या कॅपिटल मध्ये. त्या एअरपोर्टच्या मेन दरवाज्यातनं बाहेर आल्या यू विल सी अ स्टॅच्यू. तिथं तुम्हाला एक पुतळा दिसेल. तो पुतळा कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आजही माझ्या अंगावर बोलताना शहारे येतात. तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. की हे एक असं इन्स्पिरेशन आहे की ज्यांनी गोरिला वॉर थिअरीचा जन्म, म्हणजे गोरिला वॉर थिअरी शोधून काढली, ज्याला आपण गनिमी कावा असे आपल्या मराठी भाषेत म्हणतो. या गनिमी काव्याचा वापर 300 वर्षानंतर करून व्हिएतनाम सारख्या छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या सत्तेला नमवलं. आपल्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहिती आहे? फार कमी जणांना ही गोष्ट. मी नाही म्हणत, फक्त मलाच माहिती आहे, तो मूर्खपणा ठरेल. पण कमी जणांना माहिती आहे हे न म्हणणे हा सुद्धा मूर्खपणा आहे. बरोबर आहे? सो छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपण जी साजरी करतोय ती याच्यासाठी करतोय की अशा प्रकारच्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्यामध्ये रुजले पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो आपल्याला मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण कुठे आहोत? आज शिवजयंती आपण जेव्हा इथे साजरी करतोय तेव्हा मी कालपासून, परवापासून रादर बघतोय की तरुण वर्गामध्ये प्रचंड उत्साह असतो शिवजयंती आली की. आणि अतिशय प्रामाणिकपणे दिवसभर आपलं काम, जे काही दैनंदिन काम असतं, मग कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, मग कोणी ऑफिसमध्ये कर्मचारी असेल, मग कोणी शेतकरी असेल, ते काम करून रात्री शिवजयंतीची तयारी करायला जाणं. काल मध्यरात्री माझ्याच गावातली उठून तरुण मंडळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेली होती शिवज्योत आणायला. आपले प्रसाद सर सुद्धा त्यातले एक. 1:15 वाजता रात्री गेले होते, कारण मी 10:30 पर्यंत त्यांना सोडत नाही. 10:30 पर्यंत आमच्या मीटिंग चालू असतात. सो 1:15 वाजता मंडपाची तयारी करून झाल्यानंतर ते मालवणला गेले. तिथं जाऊन राहिले वायरीला आणि पहाटे 4 वाजता उठून तिकडनं त्यांनी ज्योत आणायला सुरुवात केली. प्रसाद सर आज थोडं पुढे आले कारण आपल्या कार्यक्रमाला त्यांना यायचं होतं. पण उरलेली मंडळी मालवणवरून विभवण्यापर्यंत, म्हणजे कुडाळपर्यंत धावत ज्योत घेऊन येणार आहेत. काय हा उत्साह! 350 वर्षापूर्वी जो इतिहास होऊन गेला तो इतिहास आणि त्या इतिहासाचा गौरव करण्याचा हा क्षण आणि हा तरुणांमधला उत्साह. आणि खरोखरच अशी शिवजयंती जेव्हा साजरी केली जाते, मग कुठे रक्तदान शिबिर असतील, मग कुठे शाळेच्या बांधकामासाठी निधी दिलेला असेल. कोरोना काळात तर कित्येक शिवप्रेमींनी कोरोनासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. कोरोना पेशंटचे अंत्यविधी केले असतील, कोरोनाच्या काळात मजुरांना जेवण देणे असेल, जीवनावश्यक गोष्टी वाटणे असेल, पोलिसांना मदत करणे असेल, कोरोना मित्रांचा सन्मान करणं, अशा कित्येक गोष्टी शिवप्रेमींनी केलेल्या आहेत.
गड किल्ल्यांचे संवर्धनासाठी शिवप्रेमी संघटना किती राबते हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही वर्तमानपत्र जर वाचत असाल तर दररोज कुठला ना कुठला गड किल्ला जाऊन कुठली ना कुठली शिवप्रेमी संघटना, एकच नाही अशा हजारो संघटना आहेत. जे राजकारण करतात त्या खऱ्या शिवप्रेमी संघटना नाहीच आहेत, ज्यांचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलं नसेल, पण कुठल्या तरी गडावर गेल्यावर ती मुलं तुम्हाला गड झाडताना जर दिसत असतील तर समजायचा हा खरा शिवप्रेमी. तर अशी शिवप्रेमी संघटनावाले खरोखरच आपल्या समाजाला यांची गरज आहे की आपल्या व्यवसायात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव, त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवता येईल याच्यासाठी ते तळमळत असतात. पण अगदी काही तरुण मी बघितले की मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा म्हणून वर्गणी न मागता खंडणी वसूल करतात, मद्यधुंद होऊन पार्ट्यांमध्ये नाचतात. शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून काय करतात? चंद्रकोर, कवड्याची माळ, दाढी, ती सुद्धा नक्षीदार. कामाला कुठे? पेट्रोल पंपावर, MIDC मध्ये. काम छोटं नाहीये मित्रांनो, काम छोटं नाहीये. तो काम छोटं करत असेल म्हणून त्याला मी छोटा म्हणालेलो नाहीये. तो स्वतःला जे समजतोय आणि जसं वर्तन करतोय त्या गोष्टीला मी छोटा म्हणालेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्या पगडीमध्ये किंवा टोपामध्ये, चंद्रकोरीमध्ये, कानातल्या डुलामध्ये, कवड्याच्या माळेमध्ये, दाढीमध्ये नाही आहेत मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. जसं स्वराज्य हे फक्त शिवाजी महाराजांचं नव्हतं, तसे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील फक्त त्यांचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. आणि ते स्वराज्य आज राहिलंय का? आज आपण या स्वराज्याच्या गमजा मारतोय. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, येस ही वॉज डेफिनेटली. I as an entrepreneur always admire Chhatrapati Shivaji Maharaj for his leadership skills, for his management skills. मी स्वतः विद्यार्थी म्हणून त्यांच्या चरित्राकडे बघतो आणि मला वाटतं की माझं आयुष्य, माझंच काय, कित्येक इतिहासकार, आपले काही शिक्षक म्हणाले की 5-10 मिनिटात शिवाजी महाराजांबद्दल काय सांगणार. कित्येक इतिहासकारांनी आपलं अख्खं आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरित्रावर लावलं आणि म्हातारपणी त्यांना समजलं की एक थेंब आम्हाला समजू शकलेलं नाही. एवढं मोठं चरित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. कारण तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक शूर योद्धा म्हणून बघता, कदाचित मी त्यांना एक चांगला नेता म्हणून बघतो, कदाचित दुसरा कोणतरी त्यांना एक उत्तम प्रशासक म्हणून बघतो, कदाचित एक त्यांना अतिशय जीवाला जीव देणारा मित्र म्हणून बघतो, कदाचित एक त्यांना जनतेसाठी स्वतःचं पोट अर्ध ठेवून जनतेला घास भरवणारा जाणता राजा म्हणून बघतो. त्यामुळे त्यांच्या चरित्राबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे, पण आचरणाचा जर आपण विचार केला तर आज आहे का होते सुराज्य? मागची किती सरकार आणि सध्याचं सरकार यांनी बेटी बचाव, बेटी पढाव असं म्हणून सुद्धा महिलांवरचे अत्याचार थांबलेत का? खरोखरच जर थांबले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जसं होत होतं, एखाद्या परस्त्रीला, एखाद्या बहिणीला, एखाद्या मातेला तिच्या अनुमतीशिवाय हात लावण्याचं तर सोडा, पण तिच्याकडे डोळे वटारून बघणाऱ्यांचं काय होत होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. भ्रष्टाचार, गद्दारी, देशद्रोही, याच्याच बरोबर आपण म्हणायला पाहिजे इंटेन्शनली दोन समाजांमध्ये भांडण लावून देणे ही सुद्धा एक प्रकारची देशद्रोहीच आहे. दोन समाजांमध्ये भांडण झाल्यामुळे नुकसान कोणाचं होतं? देशाचं होतं. हे सुद्धा गद्दारच आहेत. आणि अशा गद्दार देशद्रोह्यांचं किंवा फितुरांचं किंवा भ्रष्टाचारांचं, चोरांचं छत्रपती शिवाजी महाराज कडेलोट केल्याशिवाय थांबत नसत. त्यांना हत्तीच्या पायी देत असत. शिवाजी महाराजांचा भय हा फक्त मोगलांना किंवा विजापुरी सरदारांनाच नव्हता. प्रत्येक भ्रष्टाचारी, प्रत्येक पापी, प्रत्येक धनाढ्य जो दुसऱ्याला लुटून धन कमवतो, अत्याचार करतो, ह्या प्रत्येकावर
आणि ते सुराज्य जर आपल्याला परत आणायचं असेल तर जसे माझे सहकारी म्हणाले तसे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोडवे गाणं, यांच्याबद्दल भाषण करणं, यांच्या प्रतिमा पूजणं हे जितकं महत्वाचं आहे, मी म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे त्यांचे विचार आपण समजून घेणं आणि त्याचं चिंतन करणं. पुन्हा एकदा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर वेळ कमी पडेल आणि कदाचित माझ्या आयुष्यभर जरी मी सांगायचं म्हटलं तरी ते पुरणार नाही. फक्त या शिवजयंतीच्या निमित्ताने मी समाजासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना म्हणून काय करू इच्छितो तर आज तागायत मी बऱ्याच ठिकाणी एक वाचक म्हणून मोठमोठ्या ग्रंथसंग्रहांना गेलोय, ग्रंथ शिबिरांना गेलोय, प्रदर्शनांना गेलोय. शिवाजी महाराजांवरची काही पुस्तकं इकडे मिळतात तर काही तिकडे मिळतात, काही तिकडे मिळतात तर काही इंटरनेटवर मिळतात. पण शिवाजी महाराज हा टॉपिक जर बघितला तर आजपर्यंत जगात जितकी पुस्तकं शिवाजी महाराजांवर लिहिली गेली तेवढी एका जागी असतील का कुठे? माझ्या ऐकण्यात तसं नाहीये. त्यामुळे माझा मानस आहे की पुढच्या 10 वर्षात मला असं एक संग्रहालय किंवा ग्रंथालय बनवायचं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं ग्रंथालय असेल. शिवाजी महाराजांवर लिहिली गेलेली मराठी पुस्तकं असतील, कोकणी पुस्तकं, गुजराती असतील, तामिळ असतील, या सगळ्यांचं कलेक्शन, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, या सगळ्यांचं कलेक्शन मला ठेवायचं आहे. मी त्याची सुरुवात ऑफिशियल अनाउन्समेंट मला जसं शक्य होईल माझ्या परीने ती करेन. तुम्हाला कधीही तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलात त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करावं असं वाटलं तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता, येऊन वाचावं असं वाटलं तर तुम्ही वाचू शकता. आणि ते कुठे करायचं आता प्रश्नच नाहीये, कारण मी दक्षिणेमध्ये असताना, माझा व्यवसाय स्थिरावलेला असताना तुमच्यासाठी, माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी येऊन इकडे दिवस रात्र जर झटत असेल तर सिंधुदुर्गासारखी पावनभूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथालयासाठी असूच शकत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मला ते करायचं आहे. फक्त जाता जाता एक अपील करणाऱ्या कवितेच्या ओळी मला आठवतात, त्या सांगून मी जातो. शोधू कुठर दाऊ कुठर, शोधू कुठर दाऊ कुठर, मीच स्वतःला पाहू कसर, या मावळातून मावळून तू कधीच गेला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबा. धन्यवाद.